नमस्कार मित्रांनो, एमएच नोकरी संदर्भ या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, नवीन अपडेट मिळवण्यासाठी एमएच नोकरी संदर्भ चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच बेल आयकॉन दाबून ऑलवर सेट करा। बघा, एक महत्त्वाची न्यूज आहे शिक्षक भरती संबंधी। शिक्षक भरती मार्ग मोकळा, यादी प्रसिद्ध करा, नियुक्तीपत्रे द्या, खंडपीठाचे आदेश। छत्रपती संभाजीनगर येथून ही बातमी आहे। शासनाच्या 9 ऑगस्ट 2019च्या जाहिरातीच्या अनुषंगाने आणि 19 एप्रिल 2023च्या निर्देशानुसार पात्र ठरलेल्या राज्यातील 332 उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध करून पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्याची परवानगी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्यायाधीश विभा कंकणवाडी आणि न्यायाधीश वाय.जी. खोब्रागडे यांनी राज्य शासन आणि शिक्षण आयुक्त यांना गुरुवारी दिले। सदर नियुक्ती याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन राहील असा उल्लेख करून ठळक अक्षरात व योग्य फॉन्टमध्ये नियुक्तीपत्राच्या अग्रभागी करावा असेही खंडपीठाने आदेशात म्हटले आहे। शिक्षक भरतीला स्थगिती देणाऱ्या 5 डिसेंबर 2023च्या अंतरिम आदेशात दुरुस्ती करून खंडपीठाने वरीलप्रमाणे शिक्षक भरतीचा आदेश दिला आहे। शिक्षक भरतीची पार्श्वभूमी 2017 साली पवित्र पोर्टलद्वारे अनुदानित आणि विनाअनुदानित संस्थांमध्ये शिक्षक भरती झाली। सदर भरतीमधील शिफारसप्राप्त उमेदवारांपैकी रुजू न झालेले, कागदपत्र पडताळणीत अपात्र ठरलेले आणि कागदपत्र पडताळणीस गैरहजर राहिलेले उमेदवार यांच्यामुळे रिक्त राहिलेल्या प्रवर्गाच्या जागांवर पात्र उमेदवाराची शिफारस करण्यासाठी तसेच मूळ राऊंडच्या वेळी रिक्त राहिलेल्या जागा भरण्यासाठी शासनाची परवानगी प्रस्ताव सादर केला होता। शासनाने परवानगी दिल्यानुसार 29 नोव्हेंबर 2023 रोजी पवित्र पोर्टलद्वारे गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवाराची निवड यादी प्रकाशित करण्यात आली होती। बघा, आरक्षणासाठी खंडपीठात धाव। भरतीमध्ये प्रकल्पग्रस्तांना 5% आरक्षणाच्या मुद्द्यावर खंडपीठात दाखल झालेल्या याचिका क्रमांक 14718/2023 मध्ये खंडपीठाने 5 डिसेंबर 2023 रोजी अंतरिम आदेश जारी करून शिक्षक भरतीला स्थगिती दिली होती। तसेच खंडपीठाने प्रतिवादींना सदर आदेशात दुरुस्तीची मुभाही दिली होती। बघा, अंतरिम आदेशात दुरुस्ती काय केलेली आहे। बघा, मुद्दा क्रमांक 1, शिक्षक भरतीवेळी उमेदवार गैरहजर राहतात, कागदपत्रांच्या पडताळणीवेळी शिक्षक पदासाठी अपात्र ठरतात, तर काही उमेदवार रुजू होत नाहीत। त्यामुळे राज्यभरात शिक्षकांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त आहेत। बघा, मुद्दा क्रमांक 2 काय म्हटलंय। शिवाय राज्य शासनाने 19 एप्रिल 2023 रोजी शिक्षकांची रिक्त पदे भरण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांना दिले आहेत, याचा उल्लेख करून खंडपीठाने स्थगिती आदेशात दुरुस्ती करून भरतीची परवानगी दिलेली आहे। शासनातर्फे सरकारी वकील अमरजित गिरासे, शिक्षण पद्धतीचे ॲड अनुरूप निकम, प्रतिवादी ॲड एस टोंबरे, मनोज शेळके, मनोज गायके यांनी यादीने काम पाहिलेले। बघा, 332 शिक्षक निवडीची यादी प्रसिद्ध करून त्यांना नियुक्ती आदेशपत्र द्यावेत असा आदेश औरंगाबाद खंडपीठाचे राज्य शासन व शिक्षण आयुक्तांना खंडपीठाने दिलेला आहे। तर मित्रांनो, 332 निवड झालेल्या शिक्षकांना ही अतिशय आनंदाची बातमी आहे की त्यांना नियुक्ती आदेश द्या आणि यादी प्रसिद्ध करून नियुक्ती आदेश द्या असे आदेश दिलेले आहे। असेच अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।